मुख्यमंत्र्यांच्या वतीने अनेक वेळा त्यांना उत्तरं द्यावी लागतात आणि मग दिवसभर त्यांना मी शोधत होतो। त्यांना माझ्या मतदारसंघातल्या 25,200 युवांनी त्यांच्या पालकांनी काल आंदोलन जे माझ्या मतदारसंघामध्ये झालं त्यांनी सह्या केलेलं निवेदन हे आदरणीय मंत्री महोदयांना योगायोगाने तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम युवकांच्या समोर मी दिलेलं आहे। त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही या युवकांचं म्हणणं ऐका। सह्या फक्त राहिलेल्या आहेत, अधिसूचना काढायची आहे आणि माझ्या विरोधकाने जी कुठली माहिती दिलेली आहे ती खोटी आहे असं मी मंत्री महोदयांनाही सांगितलं आहे आणि अपर हाऊसमध्ये ती माहिती ते MLC असल्यामुळे त्यांनी काल जी मांडली तर ती कशी चुकीची आहे याबद्दलचे कागदपत्रे आदरणीय दानवे साहेबांना विरोधी पक्ष नेता विधान परिषद मी त्यांना दिलेलं आहे। 11 आणि 14 मध्ये राम शिंदे स्वतः आमदार असताना जे काही नीरव मोदी आणि त्यांच्या मित्रांनी जमीन घेतली ती त्या काळात घेतलेली आहे आणि MIDCने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये ते क्षेत्र जे म्हणत आहेत नीरव मोदीचं ते नाही। आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ईडीने 2018ला नीरव मोदीची जमीन ताब्यात घेतलेली आहे। 2018ला रोहित पवार आमदार नव्हते। 11 ते 14 मध्ये जमीन जेव्हा घेतली नीरव मोदी आणि मित्रांनी तेव्हा मी आमदार नव्हतो। त्यामुळे ईडी आता लक्ष घातलेलं कुणी कुणी नीरव मोदीला जमीन घ्यायला मदत केली हे जरा बघावंच लागेल, ते आपण बघू। पण ही जमीन MIDCच्या सर्वेमध्ये नाहीये। त्यामुळे वेळखावपणा सरकारने करू नये। लवकरात लवकर अधिसूचना जी मोठ्या प्रक्रियेनंतर त्याला 2 वर्ष लागले, कोरोना असल्यामुळे 1.5 वर्षात सर्वे होत नव्हते हे केंद्र सरकारने सांगितले, नाही तर पॉप्युलेशन सर्वे आपला झाला असता। पण जेव्हा परवानगी मिळाली सगळे सर्वे करून 2 वर्षानंतर फायनल लेवलला आलेले आणि वर्षभर मला फक्त एका सहीसाठी युवकांच्या वतीने फॉलोअप करावं लागतोय। आदरणीय अजितदादांना हे सगळे डॉक्युमेंट दिलेत, मंत्री महोदयांना दिलेत, मुख्यमंत्र्यांना दिलेत, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आधी दिलेले आहेत। त्यामुळे अपेक्षा करूया युवांच्या वतीने माझ्या मतदारसंघातले फक्त युवक नाहीत, अख्ख्या महाराष्ट्रातले युवा उदय सामंत साहेब हे युवा मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे अपेक्षा धरून आहेत। युवांच्या भवितव्याला हे मंत्री महत्व देत आहेत त्या राजकीय दबावाला, पण हे मंत्री माझे मित्र असल्यामुळे मला विश्वास आहे युवकांच्या बाजूने पुढच्या 2 दिवसामध्ये निर्णय घेतील। एका दिवसामध्ये 25,200 लोकांनी सह्या केल्यात, पुढच्या 4 वर्षात लाखाच्या पुढे जातील आणि ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की मुंबईत यायचं तर फक्त माझ्या मतदारसंघातले युवा येणार नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातले युवा आता या विषयाशी जुडलेले ते इथे येतील असं म्हणतात। तुमचे मित्र आहेत म्हणतात, तुम्हाला त्यांना मीडिया स्टँडवरती येऊन पत्र द्यायला लागलं। रोहित पवार अजित पवार या क्षणी भेटतात, उदय सामंत पत्र घ्यायला केबिनमध्ये भेटत नाहीत का? मी हेच सांगतोय ते विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेब इतर कामामध्ये महत्वाचे असते त्या व्यस्त असल्यामुळे त्यांना उत्तर द्यावे लागतात। त्यामुळे विधान परिषदेमध्ये मला जाता येत नाही आणि विधानसभेमध्ये तिथं ते बसले असताना उत्तर देत असताना ऐकत असताना तिथं जाणं माझ्यासाठी योग्य नाही। म्हणून शोधत आता इथे पोडियमच्या समोर मी येऊन त्यांना भेटलो, विनंती तुमच्या सर्वांच्या समोर केलेली आहे आणि अपेक्षा करूया की माझ्या मतदारसंघातल्या तमाम महाराष्ट्रातल्या युवाच्या विनंतीला ते मान देतील आणि याला ते मान्यता देतील। दादा, आज 3:30 वाजता आता बैठक बोलावलेली अध्यक्षांच्या दालनात MIDCच्या प्रश्नांच्या संदर्भातच मंत्री उदय सामंत त्या बैठकीमध्ये येणं अपेक्षित आहेत, परंतु गेल्या बैठकीला आलेले नाहीत। आता बैठकी संदर्भात विचारलं तर ते अनुत्तरित आहेत। त्यांच्यावर राजकीय दबाव आहे, पण त्या राजकीय दबावाला धुडकावून ते योग्य निर्णय देतील अशी अपेक्षा करू। काल अध्यक्षांना मी जेव्हा भेटलो त्यांना मी पत्र दिलं, त्या पत्राच्या माध्यमातून विनंती केली की आमदार म्हणून या पवित्र विधिमंडळामध्ये आम्ही जेव्हा येतो, विरोधात असू नाही तर सत्तेत असू, आमदार म्हणून आमच्या मतदारसंघातले महाराष्ट्रातले विषय मांडत असताना जेव्हा
मंत्री त्याला सकारात्मक उत्तर देत आश्वासन देतात. ते आश्वासन वेळेत पूर्ण करावं लागतं. दोनदा आश्वासन देऊन सुद्धा जर ते पूर्ण होत नसेल तर आमच्यासारख्यांचा विश्वास या विधिमंडळावरनं उडून जाऊ नये, नाहीतर मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास उडून जाऊ नये म्हणून अध्यक्ष महोदयांना मी काल विनंती केली की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं. म्हणून त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या माध्यमातून 3:30 वाजता आज बैठक केली होती, नियोजित केली होती. पण ती काय बैठक झाली नाही. त्याला वेगवेगळे कारण असू शकतात. दुसरं कुठलं ते कारण आहे असं आपण समजूया. पण 4 तारखेपर्यंत अधिवेशन चालणार आहे. त्याच्या आधी अधिसूचना काढूया. आणि माझे विरोधक जे वेळखाऊपणा करतात, उगाच काहीतरी खोटी माहिती देत आहेत आणि महिलेचं नाव घ्यायचं कारण नसताना सुद्धा MIDCची जमीन, नीरव मोदीच्या जमिनीच्या त्या बिचाऱ्या महिलेचं काही नसताना विधान परिषदेमध्ये त्या महिलेचं नाव घेतलं आणि ते व्हिडिओ त्यांनी काढले, त्यांच्या ऑफिसनी मतदारसंघामध्ये पाठवले आणि बिचाऱ्या त्या महिलेचा प्रत्यक्षपणे नाव पुढे आल्यामुळे अवमान कुठेतरी झाला असं मला वाटतं. अशा गोष्टी होऊ नये यासाठी मी उपसभापती महोदयांना सुद्धा भेटणार आहे. त्या आत असल्यामुळे मला भेटता आलं नाही, पण मी दानवे साहेबांना भेटून ते पत्र दिलेलं आहे. सरकारी महिने 6 महिने थांब असं म्हटलं जातं. त्यात तुम्ही म्हणतायत की 4 तारखेपर्यंत अधिवेशन आहे आणि ही अधिसूचना काढण्यात यावी. तुम्ही सभागृहात बोललात की 2 दिवसात अधिसूचना काढावी, परंतु सरकारी महिने 6 महिने थांब अशी परिस्थिती आहे. 6 महिने थांब. माझ्या बाबतीत 1.5 वर्ष मी थांबलोय. म्हणजे हे सरकार आल्यापासून जसं शेतकऱ्याला सातत्याने झालेल्या पावसाच्या अनुदानासाठी थांबावं लागतंय, जसं कांदा अनुदानासाठी थांबावं लागतंय, 50,000 प्रोत्साहन निधीसाठी थांबावं लागतंय, नवीन प्रोजेक्ट युवकांच्या हितासाठी येण्यासाठी थांबावं लागतंय, तसंच मला सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या युवांना न्याय देण्यासाठी जी MIDC आणायची त्यासाठी सुद्धा थांबावं लागतंय. वर्ष थांबलं. खरं तर आंदोलन उपोषण करणं योग्य नव्हतं, पण माझ्याकडे पर्याय नाही राहिला म्हणून ते केलं. आता तरी त्या सगळ्या गोष्टी बघून 25,000च्या सह्या बघून आणि अजून लाख लोकांच्या सह्या बघून तरी हे सरकार त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार नाही अशी अपेक्षा करूया. संभाजी भिडेंविषयी आज म्हणजे एक वक्तव्य आहे की त्यांनी महात्मा गांधीविषयी म्हणजे ते मुसलमान आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्यावर कारवाई व्हावी असं काय तुमचं काय आता उद्योगमंत्री काय सांगितलं मी संभाजी भिडे करतो बघतो. मी तुमच्या माध्यमातून त्यांना परत विनंती करतो, हा विषय माझ्या मतदारसंघापुरता राहिलेला नाही. तमाम महाराष्ट्राचे युवक तुमच्याकडे बघत आहेत की तुम्ही राजकीय दबावाच्या अंडर जाताय का युवकांच्या भवितव्याला महत्व देतायत आणि ते युवकांना महत्व देतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया.